तर कसं काय भावांनो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. पाठीमागच्या काही दिवसांपासून नुसता ऍक्सिडेंट भांडणं हेच सगळं चालू आहे आणि काल परवा आपल्या थोर इंस्टाग्रामच्या गुरुजींनी खूपच मोठं कांड केले, ते पण बघूनच घेऊया. तर चला भावांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आमची ही रूम आहे. अरे महेश दादा, थोर ज्ञानी सारखं ज्ञान सांगा, पण हे असलं काय दाखवू नका. चला ना मध्ये. गाढवाच्या लग्नामधली रंबाच पटवले असं वाटू लागले. चला घरात. बघा आणि वातावरण एवढं थंड आहे. थंडगार आहे. थंड आहे म्हणल्यावर थंडगारच असणार ना. ऍक्टिंग तर असं करायला लागले. हाऊसफुल 6 ची हिरोईन हीच होणार आहे. नायांना पण थंडी वाजते बघा. थंडी वाजायला लागले, मग हे असं का करायला लागले? असं वाटायला लागले कच्च्या शेंगदा नव्यामध्ये फ्राय व्हायला लागले. अहो 1000 रुपीज ओनली. यस का हो, बोल की ग माझे चम्मू. प्रेमात लोक येडे होतात हे फक्त ऐकलं होतं, पण प्रेमात लोक येड होतात हे आता दिसायला लागले. जेवढे लोक जास्त जाणार तेवढी तुमची जास्त प्रगती होणार, आणि जेवढी लोक जास्त वाईट चितणार तेवढं तुमचं चांगलंच होणार. पहिला तर हे दादा लोकांची जळवतात आणि नंतर पाण्यामध्ये जाऊन मोटिवेशन देतात. So तसलं काय विचार करू नका, नजर बिजर लागते काय नाही. प्रेमाला नजर तर लागतच नाही, पण हिता आमच्या प्रेमाला लहानपणापासून कोणास तरी श्रापच लागलाय. महिषासूर नावाच्या राक्षसाचा पृथ्वीवर हाहाकार माजला होता. त्याचा हाहाकार माजला होता. मग तुम्ही स्वतःला कशाला मारून घ्यायला लागलाय? तुला प्रेमात धोका भेटलेला, तू वापस प्रेम का केलं, का केलं, का केलं, का केलं, का केलं? कारण दिवसच असे होते त्यावेळेस या देवीनं या राक्षसाचा वध केला, आणि वध करून स्त्रीची काय शक्ती असते हे पण दाखवले मित्रांनो. आणि आज जर आपल्याला पण या नवरात्री निमित्त जर तुम्हाला पण तुमचे असे व्हिडिओ फोटो बनवायचे असतील, स्वतःला मारत मारत दादानी लगेच ऍड पण करून टाकली. आणि आज जर आपल्याला पण या नवरात्री निमित्त जर तुम्हाला पण तुमचे असे व्हिडिओ. देवाच्या दारात गेलेल्या माणसांना बुद्धी मिळते, पण या तर दादांना अजून बुद्धी मिळणच झाल्या, पण ऍड तर एकापेक्षा एक मिळायला लागल्या. या श्रावणामध्ये पण मी मांस खातोय. कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला, काय मी खाणार नव्हतो, पण मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणले तुम्हाला जरा प्रोटीनची कमतरता आहे. स्वतःच्या शरीराचे पार्ट्स खावा, तुमच्या प्रोटीनला कमी आहे असं डॉक्टर बोलल्यावर भाऊ थोडीच तसं करून खाणार आहे. मग मी त्यांना म्हणलं, अहो तुम्ही श्रावण पाळता का नाही, तुम्ही धर्मात विश्वास ठेवता का नाही. डॉक्टर म्हणले अरे तसलं काय नसतं बाबा. मला पहिला तर हे दादा येडे वाटलेले, पण आता यांचा डॉक्टर पण मला येड वाटायला लागलाय. कोणीतरी बरोबरच बोललो होतं, येड्याच्या संगतीत फक्त येडच राहते. शीला नावं ठेवणाऱ्यांनो, कुठल्या तर कावळ्याने इथे येऊन शी केली आणि त्यातनं एवढं सुंदर वटवृक्षाचं झाड आलंय. आणि या झाडाकडे बघून एक गोष्ट समजते की कुठेतरी पडल्यानंतर उगवला. आणि बियांचं काय, बिया तर गेले आई, झाड तर पशु पक्ष्यांच्या शीनच प्रकट व्हायला लागले. जर शी मधून जर एखादं जीवन पणत असेल तर ते शीला आपण चुकीचं कसं म्हणू शकतो? इतकं भंगार मोटिवेशन गल्लीतला शेंबडा पोरगा पण देणार नाही, किंवा पण या दादांपेक्षा चांगलंच मोटिवेशन देईल. आज मी पुण्यात बिनधास्त फिरतो. हॅलो यमदूत, या दादांना तुम्ही बोलवून घेताय काय? मी त्यांना सोडवाली एवढा कॉन्फिडन्स त्यांना कोण द्यायला लागले काय माहिती. आज मी पुण्यात बिनधास्त फिरतोय. फिरा, पण हा लाल चड्डा बदलून फिरा. चुकून कुठल्या तरी रेड्यानी ही चड्डी बघितली तर नंतर फिरायला पण येणार नाही. कारण घाबरायचं नाही कुठल्या गोष्टीला मित्रांनो. फेमस होण्यापेक्षा, दुसरी गोष्टी शिकण्यापेक्षा आणि तुम्ही शरीर कमवायला शिका. जाऊ दे दादा, पहिला स्वतःची बॉडी मेंटेन करा. काल जे प्रोटीन साठी खाल्लं होतं ते पोटामध्ये आता दिसायला लागले. आज मी पुण्यात बिनधास्त फिरतोय. पीएमटी लोग ऐसी गंभीर समस्या को हंसी मजाक में उड़ाते. तुम्ही फेसबुकवर इंस्टाग्रामवर दिलेल्या शिव्यांचा प्रसाद ही पैशामध्ये येतंय काय? चला तुम्हाला दाखवतो. दादा किती काढायचं? 50,000. तर ही आहे तुमच्या शिव्यांचा पाऊस मित्रांनो. हे 50,000 कमी आणि 5,000 जास्त वाटायला लागले. प्रत्येक गोष्टीमध्ये एक तुतिया दुसऱ्यांना तुतिया बनवा लागले. मागच्या 3-4 दिवसापाठीमागे याच दादांनी खूप मोठं कांड केलं, ते पण थोडा वेळ काढून बघून घेऊया. याच आपल्या सस्ते गुरुजीने बायकांच्या अंगावर गाडी घातली होती, याबद्दल प्रसाद मिळाला लागला. मला त्याने मारलं ही गोष्ट खोटी आहे, पण ज्या गोष्टीसाठी मला मारलं ना मित्रांनो ती गोष्ट चुकीची आहे. कारण मित्रांनो, एखाद्याकडनं अपघात होणं, धडक होणं हे काही चुकीचं नाही. एवढा कडक मांजा यांना कोण द्यायला लागले काय माहिती. बॅग मध्ये सगळं पैसे आणलं होतं मी, पण ही बॅग पूर्ण मातीत गेली. काय त्याच्या आईचा दाना आणला. महाप्रसादाला गेल्यावर जास्त ऊन असल्यावर आमच्या गावातली पोरं पण यांच्यासारखंच करतात. अपघात झाला, माझी गाडी. काय त्याच्या आईचा दाना आणला. तर बास भावनो, व्हिडिओ इथंच थांबू. व्हिडिओला श्रद्धांजली देऊन टाका. व्हिडिओ आवडला असलं तर एक लाईक तर करून टाका. चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब पण करून टाका. भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. वाजवा आता.